नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण हॉटेलसारखी नान आणि ती सुद्धा गव्हाच्या पिठाची कशी बनवायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा कप फ्रेश दही घेतलेला आहे, 2 टेबलस्पून तेल, 1 टेबलस्पून साखर, चवीपुरतं मीठ, 1 मोठी चिमूटभर खायचा सोडा घेतलाय आणि 2 चिमूटभर इथे मी बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि कोमट पाणी घेतलेलं आहे। इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला सर्व गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे। यामध्येच आपण बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि चवीपुरतं जे मीठ घेतलेलं ते सुद्धा काढून घेऊया। साखर, आपण इथे दहीचा वापर करतोय त्यामुळे आपण थोडीशी टेस्टसाठी यामध्ये साखरेचा वापर केलेला आहे। दही सुद्धा काढून घेतलेला आहे। आपण जे तेल घेतलेलं ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला हे असंच हाताने मळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जसं लागेल तसं आपल्याला थोडं यामध्ये कोमट पाणी वापरायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये दुधाचा वापर सुद्धा करू शकता। हे बघा, व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये आपण थोडं करून पाणी घालून घेऊया आणि जसं आपण चपातीचं पीठ मळून घेतो त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। हातावर मी थोडंसं तेल घेतलेलं आहे। तेल लावून आपल्याला थोडंसं 1 ते 2 मिनिटांसाठी हे पीठ मळून घ्यायचं आहे, जेणेकरून हे मस्त सॉफ्ट होईल। हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपल्याला हे झाकून अर्धा तासासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे। साधारणतः अर्धा तास झालेला आहे। इथे आपलं पीठ छान मुरलेलं आहे। आता इथे मी थोडंसं हाताला कोरडं पीठ लावून घेतलेलं आहे। थोडंसं पोळपाटावरती मळून घेऊया। आपल्याला जेवढ्या आकाराचे नान तयार करायचे असतील तेवढ्या आकाराचा आता आपल्याला यातला एक गोळा काढून घ्यायचा आहे। हे बघा, उर्वरित पीठ मी झाकून ठेवते। हे थोडंसं मळून घेऊया। वरतून आपल्याला याचा थोडासा कोरडं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे। तर लांब आकारामध्ये आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही हे लाटून घेऊ शकता। या पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। हे बघा, वरतून थोडं सुंदर दिसावं यासाठी मी कलोंजी घेतलेली आहे, ती थोडीशी लावून घेते आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। लाटण्याने आपल्याला हलकं लाटून घ्यायचं आहे, जेणेकरून हे यावर चिकटलं जाईल। हे बघा, आता आपल्याला ही नान उचलून या प्रकारे उलटी करून घ्यायची आहे आणि याच्यावरती असं पाणी लावून घ्यायचं आहे। तर सर्व बाजूने आपण असा पाण्याचा हात लावून घेऊया। हे बघा, आता आपण ही भाजून घेऊया। गॅसवरती मी एक तवा गरम करून घेतलेला आहे। ज्या बाजूला आपण पाणी लावून घेतलेलं आहे ती बाजू आपल्याला या प्रकारे खालच्या बाजूला ठेवून घ्यायची आहे आणि अगदी मीडियम गॅसवरती खालच्या बाजूने 30 सेकंदसाठी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता वरतून कसे बुडबुडे आलेले आहेत। आता आपल्याला तवा या प्रकारे उलटा करून घ्यायचा आहे आणि गॅसच्या फ्लेमवरती हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। हे बघा, सर्व बाजूने व्यवस्थित भाजून घेऊया। वरच्या बाजूने व्यवस्थित भाजून झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। तर या प्रकारे आपल्याला चमच्याने अलगद त्याच्या कडा मोकळा करून घ्यायच्या आहेत। हे बघा,
मागची बाजू बघू शकता तुम्ही किती मस्तपैकी भाजली गेली आहे। आता तुम्हाला याच्यावरती तेल, तूप, बटर जे काही लावायचं असेल ते तुम्ही लावून घेऊ शकता। मी सध्या असंच हे काढून घेते आणि एका जाळीवर ठेवून घेते। हे बघा, जेणेकरून याच्या आतमधली जी वाफ आहे ती निघून जाईल। याच प्रकारे आता आपण सर्व नान तयार करून घेऊया। तर अशा प्रकारे इथे आपली हॉटेलपेक्षाही सुंदर आणि हेल्दी गव्हाच्या पिठाची नान बनून तयार झालेली आहे। ही बराच वेळ सॉफ्ट राहते, त्यामुळे याचा आस्वाद तुम्ही व्हेज किंवा नॉनव्हेज पदार्थासोबत घेऊ शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।